अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सर्व नद्यांचे मधुर जल अखेर सागरात जाऊन मिळतं, परंतु सागराचा खारटपणा मात्र तसाच राहतो. सगळं गिळंकृत करूनही तो कधीच गोड होत नाही. त्याचा स्वभाव धर्म हा तसाच राहतो, बदलत नाही. तसंच काही माणसांचं देखील असतं. तुम्ही त्यांच्यावर कितीही प्रेम करा, आदर करा, चांगली वागणूक द्या, तरीही त्यांच्या धूर्ततेची प्रवृत्ती काही केल्या बदलत नाही. प्रेम, विश्वास, माफ करणं या सर्व गोष्टी उत्तम आहेतच, परंतु या सर्व गोष्टी कुठे वापरायच्या हे ओळखणं हे सुद्धा एक शहाणपणाचं लक्षण आहे. कारण जर सागराला गोड करणं शक्य नसेल तर त्याच्याकडे गोड अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. म्हणून स्वतःचा वेळ, भावना आणि श्रम अशा लोकांवरच खर्च करा जे खरोखर तुमचेच असतील, जे तुमच्या प्रेमाची, विश्वासाची किंमत जाणतील आणि जिथे यश, शांती, समाधान मिळेल. स्वामी तुमच्या सोबत सदैव आहेतच. त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य दिशा निवडा आणि त्या दिशेने पूर्ण मनाने, विश्वासाने चालत राहा. कारण स्वामी फक्त साथ देत नाहीत, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवतात. श्री स्वामी समर्थ.